शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली। आज 6वी माळ आहे। आपण पाहतोय राज्यभरात हा नवरात्रोत्सव जो आहे तो मोठ्या उत्साहात साजरा होतोय आणि पुणे शहरातले सुद्धा आपण पाहिली की वेगवेगळी देवीची मंदिरं आहेत, त्यांच्या वेगवेगळ्या आख्यायिका आहेत आणि तसंच पुण्यातलं जे शुक्रवार पेठेतलं एक मंदिर आहे ते म्हणजे गुडघेमोडी माता मंदिर। त्या मंदिराजवळ आता आपण आहोत, जिथे आपण पाहतोय की बरेच भाविक आहेत जे दर्शनासाठी येत आहेत आणि विशेषतः ज्या भाविकांचे, ज्या नागरिकांचे, लोकांचे गुडघे दुखतायत तर ते विशेषतः इथे येतात आणि त्या या देवीचं गुडघेमोडी माता मंदिर जे आहे या देवीचं दर्शन घेतात आणि दर्शन घेऊन मग ते जे पाणी आहे ते पाणी तिथे वाहतात आणि तेच पाणी नंतर आपल्या गुडघ्याला लावल्यावर हे त्यांचे जे गुडघेदुखी आहे ती काही प्रमाणात कमी होते अशी आख्यायिका आहे। यासोबतच छत्रपती शिवाजी महाराज जे आहेत ते सुद्धा त्यांचे एकदा गुडघे दुखत असताना याच गुडघेमोडी माता मंदिरात आले होते दर्शनासाठी आणि त्यांचे सुद्धा गुडघेदुखी राहिलेली असं सुद्धा म्हणलं जातं। नेमकी काय आख्यायिका आहे आणि या मंदिराचा नेमका काय इतिहास आहे हे आपण जाणून घेणार आहोत। साधारण 300 ते 400 वर्ष जुनं हे मंदिर आहे असं सांगितलं जात आहे। मात्र हे आता जे आपण मंदिर पाहतोय हे साधारण 100 वर्ष जुनं आहे, मात्र मूर्ती जी आहे ती 300 ते 400 वर्ष जुनी आहे। या मंदिराचा नेमका काय इतिहास आहे आणि ही मूर्ती जी आहे तिच्याबद्दल आम्हाला थोडक्यात सांगा। आता ही जी मूर्ती आहे ही शिला मूर्ती आहे, काळ्या पाषाणाची। प्रॉपर अशी काही ती मूर्ती नाहीये आणि आता ही आमची 5वी-6वी पिढी आहे या वनराज मंडळाच्या मंदिराच्या आसपास एरियातच राहणारे आम्ही सर्वजण आहोत। आमच्या आधी जे ज्येष्ठ नागरिक जे आमचे पूर्वज वगैरे होते त्यांच्या सांगण्यानुसार आम्हाला असं कळतं हे जे मंदिर आहे हे शिवकालीन आहे। मूर्ती ही खूप जुनी आहे, पण त्यानंतर मंदिराचा जीर्णोद्धार हा नंतर वेगळ्या माणसांनी केलेला आहे। म्हणजे गेली 100-1 वर्ष होऊन गेलेली त्याला मंदिर तयार झाले, त्याच्या आधी नुसती मूर्तीच होती ते। पण आम्हाला असं ऐकण्यात आलं आहे आमच्या पूर्वजांकडून की महाराजांना जेव्हा त्यांच्या गुडघ्याचा त्रास झाला होता तेव्हा महाराज स्वतः इथे दर्शनास यायचे, देवीचा आशीर्वाद घ्यायचे आणि ते जायचे, असे महती आहे। ही महती आम्हाला सर्व पूर्ण जे लोक आहेत आमचे त्यांनी आम्हाला ही माहिती दिलेली आहे। मंदिराची जी आख्यायिका अशी सांगितली जाते की ज्यांचे गुडघे दुखतात त्यांनी जर इथे येऊन दर्शन घेतलं तर त्यांची गुडघेदुखी कमी होते। तर नेमकं काय करायला लागतं म्हणजे इथे जर कोणी आलं? आम्ही जे ऐकत आलोय की शिळा रोखीची मूर्ती, त्या मूर्तीला पाणी व्हायचं बेसिकली, ते वाहिलेलं पाणी तुम्ही तुमच्या गुडघे दुखतात त्या गुडघ्याला लावलं तरी चालतं। आम्ही जे ऐकत आलोय आणि बरीचशी लोक येतात जी आउट ऑफ म्हणजे पुण्याच्या बाहेर येतात, लांबनं लोक येतात, तेही आम्हाला सांगतात आम्हाला अनुभव आला किंवा पुण्याच्या जवळ पिंपरी चिंचवड रावेत आहे ती पण लोक आम्हाला येऊन सांगतात की आम्हाला अनुभव आहे आणि आम्ही तेच सांगतो आणि आम्ही सांगताना दोन्ही सांगतो की औषध उपचार चालू ठेवा आणि देवीवरची श्रद्धाही असू द्या। आम्ही असं नाही करतो की फक्त तुम्ही हे करा बरं होईल असं आम्ही सांगत नाही, जे ऐकत आलो तेच आम्ही पुढे सांगतो। आता पण आपण बघतो की मोठी गर्दी आहे, तर भाविक जेव्हा इथे येतात तेव्हा ते काय सांगतात, त्यांना कसं वाटतं? त्यांना छान फरक पडले, ते फरक पडलेले त्यांना इथं। आम्ही होऊन काय बोलत नाही, त्यांना तेच सांगतात आम्हाला की खरंच आम्हाला फरक पडला। आम्ही त्यांना हे सांगतो की अंधश्रद्धा पाहून टाका, तुम्ही औषध उपचारही चालू ठेवा आणि हेही चालू ठेवा। खरं तर आता नवरात्रोत्सव सुरू आहे आणि आपण बघतो की वेगवेगळी जी देवीची मंदिरं आहेत तर या मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतलं जातं आणि प्रत्येक देवीचं जसं काहीतरी वेगळेपण असतं तसं इथे पण आपण पाहिलं की जी ही गुडघेमोडी माता आहे तर ही या देवीचं जर दर्शन घेतलं तर तुमचे जे गुडघेदुखी आहे तर त्याचे आजार जर काही असतील तुम्हाला तर ते बरे होतात असं त्यांच्याकडून सांगितलं जातं। मात्र कुठलीही अंधश्रद्धा किंवा अंधविश्वास जो आहे तो इथल्या लोकांमध्ये नाहीये, कारण तुम्ही औषधोपचार पण करा आणि एक जी आख्यायिका आहे त्यामुळे एक श्रद्धा म्हणून सुद्धा इथे भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात असं सुद्धा यांच्याकडून सांगण्यात आलंय। पुण्याहून मुना यनपुरे, सिविक मिरर।